कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स ऑन ॲक्सिस. जर पॉईंट ॲक्सिसवर दिलेले असेल तर त्याचे कोऑर्डिनेट कसे फाइंड करायचे, त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक्स कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉईंट ऑन ॲक्सिस इज इट्स डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस. एक्स जर पॉईंट आपल्याला ॲक्सिसवर दिलेला असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे त्या पॉईंटचं वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स, अँड वाय कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉईंट ऑन ॲक्सिस इज इट्स डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस. जर पॉईंट ॲक्सिसवर दिलेला असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट म्हणजे त्या पॉईंटचं एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स. आपल्याला इथे दिलेला आहे पॉईंट एम दिलेला आहे. हा पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवर. याची आपल्याला काय करायचे आहे, कोऑर्डिनेट फाइंड करायचे. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एम इज इट्स डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस. या एम पॉईंटचा आपल्याला एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहे. तर या एम पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे त्या पॉईंटचं वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स. हा वाय ॲक्सिस यापासून एम पॉईंटचं डिस्टन्स किती आहे, 1 2 3, म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट किती झाला, 3. अँड वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एम इज इट्स डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस. या पॉईंट एमचा वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय होणार, त्या पॉईंटचं एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स. या एक्स ॲक्सिसपासून या एम पॉईंटचं डिस्टन्स किती आहे, 0, कारण की हा पॉईंटच कशावर आहे, एक्स ॲक्सिसवर, म्हणून याचा वाय कोऑर्डिनेट किती येणार, 0. Therefore, the coordinate of point M on x axis are 3 0. x कोऑर्डिनेट किती आला आहे आपल्याकडे, 3, आणि y कोऑर्डिनेट किती आलेला आहे, 0. नेक्स्ट पॉईंट आहे n. हा इथे आपल्याला पॉईंट n दिलेला आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट n आपल्याला फाइंड करायचे आहे. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट n इज इट्स डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस. या पॉईंट एनचे एक्स कोऑर्डिनेट म्हणजे त्या पॉईंटचा वाय ॲक्सिसपासूनचा डिस्टन्स. हा पॉईंटच वाय ॲक्सिसवर दिलेला आहे, त्यामुळे या एन पॉईंटचं डिस्टन्स वाय ॲक्सिसपासूनचं किती होणार, 0. अँड वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एन इज इट्स डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस. या पॉईंट एनचा एक्स ॲक्सिसपासूनचा डिस्टन्स किती आहे, हा एक्स ॲक्सिस यापासून डिस्टन्स किती आहे, 1 2 3 4, म्हणजे आपण काय लिहू शकतो इथे, दॅट इज 4. Therefore, the coordinates of point N on y-axis, हा पॉईंट N कशावर आहे, y ॲक्सिसवर, तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट किती झाले, 0 4. देन आपल्याला दिलेला आहे ओरिजिन. आपल्याला ओरिजिनचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहे. हा ओरिजिन एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर दोन्ही याच्यावर असतो, म्हणून आपण काय लिहू शकतो, ओ इज ऑन एक्स ॲक्सिस ॲज वेल ॲज ऑन वाय ॲक्सिस. हेन्स इट्स डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस इज 0. Therefore, the coordinate of origin O are 0 0. Y axis पासूनचं डिस्टन्स म्हणजे x coordinate that is 0, and x axis पासूनचं डिस्टन्स म्हणजे y coordinate that is 0. And one and only one pair of coordinates, that is ordered pair, is associated with every point in a plane. यावरून आपण काय सांगू शकतो, the y coordinate of every point on x axis is 0. एक्स ॲक्सिसवर असणाऱ्या कुठल्याही पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट हा 0 असतो. जर आपण इथे कन्सिडर केला एक्स ॲक्सिसवरचा हा पॉईंट आपण कन्सिडर केला पॉईंट एक्स, याची कोऑर्डिनेट काय होणार, 1 0. इथे पण वाय कोऑर्डिनेट किती आहे, 0. जर आपण या साईडला पॉईंट कन्सिडर केला पॉईंट वाय, तर या पॉईंटचे एक्स कोऑर्डिनेट किती आहे, -3, आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे, 0. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, द वाय कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस इज 0. नेक्स्ट पॉईंट आहे द एक्स कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉईंट ऑन वाय ॲक्सिस इज 0. वाय ॲक्सिसवर असणाऱ्या कुठल्याही पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट हा किती असतो, 0. या वाय ॲक्सिसवर जर आपण इथे पॉईंट कन्सिडर केला हा पॉईंट पी, त्याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, 0, आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे, 3. जर आपण इथे पॉईंट कन्सिडर केला पॉईंट टी, या पॉईंटचे कोऑर्डिनेट किती आहे, 0 -3, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट किती आहे, 0, आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे, -3. म्हणून आपण काय म्हणू शकतो, द एक्स कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉईंट ऑन वाय ॲक्सिस इज 0. आणि आपण पाहिलेलं आहे द कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन आर 0 0. नेक्स्ट एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ॲक्सिस आर द पॉईंट्स गिवन बिलो. खाली दिलेले पॉईंट्स कोणत्या ॲक्सिसवर किंवा कोणत्या पॉईंटवर लाय करतात ते आपल्याला सांगायचं आहे. पहिला पॉईंट दिलेला आहे आपल्याला पॉईंट ए. कोऑर्डिनेट दिलेले आहेत पॉईंट एचे 5 7. आपल्याला फक्त या पॉईंटचे साईनवरून सांगायचं आहे की हे पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये किंवा कोणत्या ॲक्सिसवर लाय करतात. आपण इथे एक छोटीशी डायग्राम काढून घेऊ.
हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. पहिल्या क्वाड्रंटमध्ये कोणते पॉईंट लाय करतात, ज्यांचे कोऑर्डिनेट काय असतात, प्लस प्लस. सेकंड क्वाड्रंटमध्ये मायनस प्लस, थर्ड क्वाड्रंटमध्ये मायनस मायनस आणि फोर्थमध्ये प्लस मायनस. पहिला पॉईंट कोणता आहे, पॉईंट ए 5, 7. एक्स कोऑर्डिनेट कसा आहे, एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज ऑल्सो पॉझिटिव्ह. देअरफॉर आपण पॉझिटिव्ह, एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह, त्यावरून आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर पॉईंट ए इज इन फर्स्ट क्वाड्रंट. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे पॉईंट बी -6 and 4. एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर पॉईंट बी इज इन सेकंड क्वाड्रंट. नेक्स्ट पॉईंट आहे पॉईंट सी 4 - 7. एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर पॉईंट सी इज इन फोर्थ क्वाड्रंट. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे पॉईंट डी -8 - 9. एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज ऑल्सो निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये येते, थर्ड नंबरच्या, देअरफॉर पॉईंट डी इज इन थर्ड क्वाड्रंट. नेक्स्ट पॉईंट आहे पॉईंट पी -3, 0. इथे बघा काय आहे, वाय कोऑर्डिनेट किती आहे, काय आहे या पॉईंटचा, पॉईंट पीचा 0, म्हणून आपण काय लिहू शकतो, वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज 0, देअरफॉर पॉईंट पी इज ऑन एक्स ॲक्सिस. नेक्स्ट पॉईंट आहे पॉईंट क्यू 0, 8. एक्स कोऑर्डिनेट काय आहे या पॉईंट क्यूचा, 0, म्हणून आपण काय लिहिले इथे, एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू इज 0, देअरफॉर पॉईंट क्यू इज ऑन वाय ॲक्सिस. टू प्लॉट द पॉईंट ऑफ गिवन कोऑर्डिनेट्स, दिलेल्या कोऑर्डिनेट्सचे पॉईंट आपल्याला प्लेनमध्ये प्लॉट करायचे आहे. सपोज वी हॅव टू प्लॉट द पॉईंट पी, कोऑर्डिनेट दिलेले आहे 4, 3 अँड पॉईंट क्यू -2, 2. स्टेप्स फॉर प्लॉटिंग द पॉईंट. सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला, ड्रॉ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस ऑन द प्लेन, शो द ओरिजिन. आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे आणि ओरिजिन पण दाखवलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट, टू फाइंड द पॉईंट P 4, 3, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस थ्रू द पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस विच रिप्रेझेंट नंबर 4. पॉईंट Pचा एक्स कोऑर्डिनेट आहे 4, तर आपण या 4 वरून एक्स ॲक्सिसवरच्या पॉईंट 4 वरून एक पॅरलल लाईन काढायची पॅरलल टू वाय ॲक्सिस. आणि पॉईंट Pचा वाय कोऑर्डिनेट दिलेला आहे 3, तर वाय ॲक्सिसवरच्या पॉईंट 3 वरून पॅरलल लाईन काढायची आहे एक्स ॲक्सिसला. आणि या दोन लाईन जिथे इंटरसेक्ट झालेल्या आहे या पॉईंटला आपल्याला नाव द्यायचं आहे पॉईंट P. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस थ्रू द पॉईंट ऑन वाय ॲक्सिस विच रिप्रेझेंट नंबर 4. आपण लाईन काढलेली आहे पॉईंट 3 वरून पॅरलल टू एक्स ॲक्सिस. द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन of these two line parallel to y axis and x axis respectively is the point P that is in first quadrant. Point P चे दोन्ही कोऑर्डिनेट कसे आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणून तो कशामध्ये येणार, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. सेम आपल्याला पॉईंट Q प्लॉट करायचा आहे -2, 2. पॉईंट Qचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, -2. एक्स कोऑर्डिनेट आहे -2, म्हणून आपण एक्स ॲक्सिसवरच्या -2 वरून पॅरलल लाईन काढू वाय ॲक्सिसला. आणि वाय कोऑर्डिनेट आहे +2, म्हणून वाय ॲक्सिसवर +2 वरून एक पॅरलल लाईन काढायची पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आणि या दोन्ही लाईनच्या इंटरसेक्शनला नाव द्यायचं पॉईंट Q. पॉईंट Qचे कोऑर्डिनेट आहे -2, 2. इन द सेम वे प्लॉट द पॉईंट Q -2, 2 अँड R -3, -4 S 3, -1. Q पॉईंट आपण प्लॉट केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे पॉईंट R. R पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट आहे -3 एक्स ॲक्सिसवरचा. यावरून पॅरलल लाईन काढायची वाय ॲक्सिसला आणि वाय कोऑर्डिनेट आहे -4, म्हणून वाय ॲक्सिसवर -4 या पॉईंटवरून पॅरलल लाईन काढायची एक्स ॲक्सिसला. आणि या दोन लाईनच्या इंटरसेक्शनला नाव द्यायचं पॉईंट R. नेक्स्ट पॉईंट आहे पॉईंट S. पॉईंट Sचा एक्स कोऑर्डिनेट आहे 3, म्हणून एक्स ॲक्सिसवरच्या पॉईंट 3 वरून पॅरलल लाईन काढायची वाय ॲक्सिसला. आणि वाय कोऑर्डिनेट आहे -1, म्हणून आपण वाय ॲक्सिसवरचा -1 या पॉईंटवरून एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन काढायची. आणि या दोन्ही लाईनच्या इंटरसेक्शनला
नाव द्यायचं पॉईंट एस. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ॲक्सिस आर द पॉईंट्स गिवन बिलो. खाली दिलेले पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये किंवा कोणत्या ॲक्सिसवर येतात ते आपल्याला सांगायचं आहे. पहिला कोऑर्डिनेट दिलेला आहे 5, 3. 5, 3 या कोऑर्डिनेटमध्ये दोन्ही कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह आहे. आपण एक इथे रफ डायग्राम काढून घेऊ. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. पहिल्या क्वाड्रंटमध्ये प्लस प्लस, सेकंड क्वाड्रंटमध्ये मायनस प्लस, थर्ड क्वाड्रंटमध्ये मायनस मायनस आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये प्लस मायनस. या फर्स्ट कोऑर्डिनेटचे दोन्ही कोऑर्डिनेट काय, एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह. म्हणजे हा कोऑर्डिनेट कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार, क्वाड्रंट फर्स्टमध्ये. क्वाड्रंट फर्स्ट. सेकंड पॉईंट दिलेला आहे -2, 4. एक्स कोऑर्डिनेट मायनस आहे, निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार, सेकंड क्वाड्रंटमध्ये. थर्ड पॉईंट दिलेला आहे 2, -5. एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे. म्हणजे हा येणार फोर्थ क्वाड्रंटमध्ये. फोर्थ पॉईंट दिलेला आहे 0, 4. याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा पॉईंट येणार वाय ॲक्सिसवर. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे -3, 0. या कोऑर्डिनेटमध्ये वाय कोऑर्डिनेट 0 दिलेला आहे म्हणून हा पॉईंट येणार एक्स ॲक्सिसवर. नेक्स्ट पॉईंट आहे -2, -2.5. दोन्ही कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे म्हणजे हा पॉईंट येणार थर्ड क्वाड्रंटमध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे 3.5. या कोऑर्डिनेटमध्ये दोन्ही पॉईंट दिलेले आहे पॉझिटिव्ह दिलेले आहे म्हणजे हा पॉईंट येणार फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे -3.5 अँड 1.5. एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा येणार सेकंड क्वाड्रंटमध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे 0, -4. या कोऑर्डिनेटमध्ये एक्स कोऑर्डिनेट हा 0 आलेला आहे म्हणजे हा पॉईंट येणार वाय ॲक्सिसवर. आणि लास्ट पॉईंट आहे 2, -4. एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे म्हणजे हा पॉईंट येणार फोर्थ क्वाड्रंटमध्ये.